नमस्कार मंडळी. तुमच्या आवडत्या ज्योतिषगुरू चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या आठवड्यातील मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कोणती संधी दार ठोठावणार आहे आणि कोणत्या गोष्टींकडे जपून पाऊल टाकायला हवं. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आठवड्याची सुरुवात. आत्मविश्वासाचा प्रकाश. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसून येईल. जिथे जाल तिथे तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. मेष राशीचा स्वभावच धाडसी आणि नेतृत्व करणारा. या आठवड्यात ते गुण अधिक उठून दिसतील. जर एखादा प्रोजेक्ट, नवा निर्णय किंवा नवीन काम सुरू करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. पण लक्षात ठेवा, उत्साहात घेतलेला निर्णय योग्य दिशेने आहे का हे दोनदा तपासा. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना दाद मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादी नवीन डील किंवा ऑर्डर मिळू शकते. मात्र भागीदारीत थोडी गैरसमज होण्याची शक्यता आहे. संवाद स्पष्ट ठेवा. आठवड्याच्या मध्यात थोडा ताण येऊ शकतो. काम जास्त, वेळ कमी, पण तुमची ऊर्जा तुम्हाला साथ देईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत आठवडा मध्यम ते चांगला. अप्रतीक्षित खर्च संभवतो, विशेषतः घरगुती कारणांसाठी. गुंतवणूक करताना घाई करू नका. जुन्या थकबाकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमात मेष राशीचे लोक खूप प्रामाणिक आणि थेट असतात. या आठवड्यात तुमच्या नात्यात भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत एखादा खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. पण रागावर नियंत्रण ठेवा. लहानशा गोष्टीवरून वाद होऊ शकतो. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी नवीन ओळख तुमच्या आयुष्यात येऊ शकते, जी पुढे जाऊन खास ठरू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांची भेट किंवा छोटासा समारंभ संभवतो. तुमच्या सल्ल्याला घरात महत्त्व मिळेल. मात्र वडीलधाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आरोग्य. ऊर्जा भरपूर असेल पण थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास असल्यास काळजी घ्या. योग आणि ध्यान तुम्हाला मानसिक शांतता देतील. आठवड्याचा विशेष संदेश. मेष राशींसाठी हा आठवडा सांगतो, नेतृत्व करा पण संयम विसरू नका. तुमच्याकडे ताकद आहे, धैर्य आहे, फक्त योग्य वेळी योग्य शब्द वापरा. शुभ संकेत. शुभ रंग लाल आणि केशरी. शुभ दिवस मंगळवार आणि गुरुवार. शुभ अंक 9. उपाय. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा किंवा लाल फूल अर्पण करा. तर मेष राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येतो. धैर्य ठेवा, सकारात्मक रहा, कारण तुमचं नशीब तुमच्या धाडसाला साथ देणार आहे. जर तुम्हाला हे साप्ताहिक राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि तुमचा आठवडा मंगलमय जाओ. धन्यवाद.